राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी घडली। या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरात खळबळ उडाली आहे। अरुण साहेबराव भिसे वय 34 वर्ष राहणार तमनर आखाडा भिसे वस्ती यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अरुण भिसे यांचे सोनई येथे जय मल्हार कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे। ते दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपले सोनई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा येथील घरी येत दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली व त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई व पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये कानातील कर्णफुले, मणिमंगळसूत्र व मण्याची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावात बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सुमारे 7 वाजता ते त्यांची पत्नी व आई यांनी घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15 वाजता घरी परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूम मधील कपाटातील कपडे व साहित्याची उचकापाचक झालेली निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी किचन मध्ये जाऊन पाहिले असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडिकोंडा तोडून दरवाजा उघडल्याचे आढळले। त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली। त्यामधील रोख 1,60,000 रुपये व 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी 7 ते रात्री 10:15 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।